स्टार जो आहे तो अमिताभ बच्चन आहे किंवा सलमान खान आहे, शाहरुख खान आहे, असे त्यांचे स्टार. मराठीमध्ये स्टार नाही आहेत, मराठीमध्ये अभिनेते आहेत. यू वोंट बिलीव्ह, रात्री मी गादीत पडल्यावर 30 सेकंदच झोपतो मी, नॉट मोर दॅन दॅट. बायको पण रागवते मला. सध्या कठीण आहे लवकर झोपेन. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. 32-33 वर्षात मी हो, मिशी आणि काढली तुमचा तो माझी. लुक तसाच. त्यामुळे मला एकदम मिशी काढल्या मलाच मी काहीतरी हरवल्यासारखं वाटलं मला. हु इज ही असं मला. मग मी मागे बघितलं तर ती पुली उलटी चालली होती, म्हणजे पाणी सगळं वर जात होतं. बरं, अख्ख्या बापरे. धबधब्याचं पाणी वर जात होतं. हम्म. आपल्याकडे कसं असतं माहितीये का, मागून बोलणारे खूप असतात. मला तुझ्याबद्दल सांगणं की तुझ्याबद्दल असं बोलत होती, हा. माझ्यावर फरक नाही पडत. मला कोणी सांगितलं की तू माझ्याबद्दल असं बोलत होती, मी डायरेक्ट तुला फोन करतो. मंडळी, रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून या एपिसोडची सुरुवात करूयात. कारण 2024 या वर्षाला आपण निरोप दिलेला आहे. नव्या वर्षात विविध उत्सुकता आहे, काय काय गोष्टी असणार आहे. मनोरंजन विश्वात अनेक चित्रपट, नाटक, मालिका या सगळ्या गोष्टी आहेतच. पण या नव्या वर्षाची सुरुवात ना धमाकेदार झाली आहे. ती म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटामुळे. आणि म्हणूनच या चित्रपटाचे जे हिटलर आहेत ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. अर्थात विक्रमादित्य जे आहेत, प्रशांत दामले आपल्यासोबत आज बोलणार आहेत. नमस्कार. तर खूप नमस्कार. खूप स्वागत आहे तुमचं खरं तर. आणि ज्या पद्धतीनं 2024 हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी अप्स अँड डाऊन असतील, विविध अनुभव असतील, पण तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय आम्हाला की 2024 हे वर्ष तुमच्यासाठी कसं होतं. सर्वप्रथम सामच्या गावागावातल्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरपूर कामाचे आणि आनंदाचे जावो. 2024 हे वर्ष खूप कामाचं होतं. 2024 या वर्षामध्ये अगदी शेवटी आत्ता माझं नवीन नाटक आलं, हा. शिकायला गेलो एक. आणि नाटकाचे प्रयोग जोरात चालू होते. आणि नाट्य परिषदेचं, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं कामही जोरात चालू झालं. आमची जी नाट्य संकुल आहे तेही वेगाने सुरू झालं. ती एक वेगळी जबाबदारी होती. अगदी. कारण कसं आहे, प्रोप्रायटरशिप असताना आपण घेऊ ते निर्णय, म्हणजे चुकीचा निर्णय तोही माझा, बरोबर निर्णय तोही माझा. पण जेव्हा आपण एखादी संस्थेमध्ये काम करतो तेव्हा सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचा एक वेगळा अनुभव मला ह्या वर्षात अनुभवायला मिळाला. कारण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद म्हणजे 60 जणांची आमची कमिटी आहे. त्यामुळे 60 जणांना वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांना घेऊन एकत्र काम करणं. जागर आम्ही नाट्य महोत्सव केला जो संपूर्ण महाराष्ट्रात झाला. 100वं नाट्य संमेलन आम्ही छानपैकी केलं. आता त्याची सांगता आता रत्नागिरीला होईल. नाटकांचे प्रयोग जोरात झाले. एका लग्नाची पुढची गोष्ट, सारखं काहीतरी होतंय, नियम व अटी लागू, तू म्हणशील तसं, त्यानंतर संकर्षण वायास्पृहा, असे 5-6 प्रोडक्शन्स आपली चालू होती. त्यामुळे 2024 वर्ष हे खूप कामाचं गेलं. आणि निर्माता पण जास्त काम करावं लागतं. कलाकार असेल की कलाकार कसा जातो तिथे काम करतो, बाहेर पडतो. व्यावसायिक गणित पण तिथे पण लक्ष ठेवावं लागतं. हा, निर्माता म्हटल्यावर मुळात ती प्रयोग लावणं फार गरजेचं असतं ना. त्यामुळे तोही एक वेगळा अनुभव होता. आणि छान गेलं. आणि आजार पण अजिबात झालं नाही, टचवूड. कधीच होऊ नये तुमच्या बाबतीत असं आम्हाला कायम वाटतं. कारण ज्या पद्धतीने तुम्ही रसिक प्रेक्षकांना मनमुराद आनंद देताय, हसवताय, आणि ते कायम असंच सुरू राहू द्या. दौरे पण खूप झाले यावेळी. दौरे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी जेवढ्या आमचा सगळे दौरे जे असतात ते बसने असतात. त्यामुळे रस्त्यांची अवस्था कशी याच्याकडे माझं बारीक लक्ष असतं. कारण आम्ही रात्री 1-1.5 वाजता निघतो कुठून तरी प्रवास करून. पण 2023 किंवा 2022 किंवा 2021च्या मानाने 2024 मधले रस्ते जास्त चांगले होते. त्यामुळे आमचा प्रवास जास्त सुखाचा झाला, थँक्स टू गडकरी साहेब. पण आता 2025 मध्ये जेव्हा सुरुवात करतोय आणि त्याची सुरुवात तुम्ही इतक्या उत्तम चित्रपटाने करताय, मुळात तुम्ही चित्रपटात काम करताय. म्हणजे इव्हन आज स्टुडिओमध्ये येत असताना माझी सहकारी मंडळी विचारतायत की प्रशांत सरांचं कोणतं नाटक आहे, काय. मी म्हटलं यंदा नव्या वर्षात चित्रपटाने सुरुवात होते आणि दमदार चित्रपट आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. आणि भूमिका ही अगदीच खूपच इंटरेस्टिंग आहे सर. कारण हिटलर ज्या पद्धतीने विविधांगी त्याचे रंग दाखवतोय या चित्रपटात. नाही, खरंच म्हणजे मला जेव्हा मधुगंधाने विचारलं निर्मातीने की
आम्ही एक चित्रपट करतोय बोंबिलवाडी. बोंबिलवाडी हे नाटक मला माहिती होतं, हो. पण त्या बोंबिलवाडी मध्ये हिटलर बिटलर असं काही नव्हता. हा. तर ती म्हणाली असं नाही, एक नवीन कॅरेक्टर आम्ही त्यात इंट्रोड्यूस केलेलं आहे, ते म्हणजे हिटलरचं आहे, तर तू करशील का? बरं. अगं म्हटलं कुठल्या अँगलने मी हिटलर दिसतो? हिटलर अगदी. दिसायला तरी पाहिजे, अगदी. म्हणजे आपण गोरा मातार असे कधी बघितलंय का? नाही बघितलं ना. हा. तसं मी हिटलर कसं दिसेल? ती म्हणाली नाही, परेशचं असं म्हणणं आहे की मला असाच हिटलर पाहिजे की जो हिटलर वाटणार नाही. वा. आणि त्याच्यासाठी जे काही तुम्ही फोटो पोस्ट केला होता काही महिन्यांपूर्वी, की पहिल्यांदा इतक्या वर्षांमध्ये तुम्ही मिशा काढलेल्या आहेत आणि आम्हाला हो. उत्सुकता होती की नेमकं काय आहे बाबा, कोणत्या नाट्यासाठी हे करताय तुम्ही? तो अंदाज आम्ही बांधत होतो आणि ते काय भूमिका समोर आली. हो, नाही ते मिशी तर मी अनेक वर्षात काढली नव्हती. 32-33 वर्षात मी हो. मिशी आणि काढली तुमचा तो नव्हती. लुक तसा त्यामुळे मला एकदम मिशी काढल्यावर मलाच मी काहीतरी हरवल्यासारखं वाटलं. मला हु इज ही असं मला आरशात बघितलं, कोण आहे हा? असं. वा. पण पण मुळात चित्रपट करणं, ॲब्सर्ड चित्रपट करणं हे फार अवघड काम आहे. विनोद निर्मिती करणं ही सुद्धा अवघड गोष्ट आहे. अगदी. आणि ती सुद्धा 2 तास लोकांना खिळवून ठेवायचं आणि इन ॲडिशन टू दॅट ॲब्सर्ड कॉमेडी करणं, हो. ॲब्सर्ड कॉमेडी शूट करणं अगदी. ही फार अवघड गोष्ट आहे. परेशने ती लिहिलं जमवलेलं आहे. कारण माझ्या आयुष्यातला मी असा पहिलाच चित्रपट, मी गेल्या अनेक वर्षात मी चित्रपट केले नाही, हो. पण नाही म्हटलं तरी 40-45 चित्रपट झाले. अगदी. पण माझ्या आयुष्यातला हा पहिला चित्रपट आहे की चित्रपटाच्या पण रिहर्सल झाल्या. बर. म्हणजे शूटिंगला जायच्या आधी सर्व कलाकारांना बोलवून त्यांची भूमिका समजावून देऊन रीडिंग, आपण नाटकाचं कसं रीडिंग अगदी. करतो अगदी. तसं चित्रपटाच्या स्क्रिप्टचं रीडिंग केलं. म्हणजे प्रत्येक आम्ही जेव्हा सेटवर गेलो, म्हणजे आम्हाला ज्या काही ॲडिशन सुचत होत्या, मुळात आम्हाला का घेतलंय कलाकारांना, सगळे नाटकातले कलाकार आहेत. हा. इम्प्रोव्हायझेशन. इम्प्रोव्हायझेशन. म्हणजे मीही ही गोष्ट मान्य करतो की नोबडी इज 100% परफेक्ट. त्यामुळे माझ्याकडे ही गोष्ट राहू शकते, तसं प्रत्येकाकडून राहू शकते. त्यामुळे सगळ्यांचे इनपुट्स घेऊन तुम्हाला काय येतं, कुठल्या सीनला काय योग्य आहे, ही ॲडिशन चांगली काय, ह्याच्यावर लाफ्टर येईल का. चित्रपट माध्यम खूप अवघड आहे. आम्ही कसं नाटकवाले कसं आम्ही रोजच्या रोज आमचं नाणं वाजवून बघतो किंवा प्रत्येक रोजच्या रोज आमचा विनोद वाजवून बघतो. तो बरोबर. वाजतोय का नाही वाजत आहे, वाजत नसेल तर का वाजत नाहीये, मग तो कापायचा, मग त्याच्या जागी दुसरा. हे रोज आमचं रोजचं मतदान आहे. म्हणजे बुकिंग वाईज म्हणतोय. पण चित्रपटाचं कसं तुम्हाला आधी बघावं लागतं, व्हिज्युअलाइज करायला लागतं की हे असं केलं तर चांगलं दिसेल का, असं केलं तर लाफ्टर येईल का, ह्या रिएक्शनला लाफ्टर येईल का, ह्या ॲक्शनला, हे आधी तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला लागतं. त्यामुळे त्या माध्यमाचा एक चॅलेंज वेगळा आहे. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की परेशने हा चॅलेंज अतिशय उत्तम पद्धतीने स्वीकारलेला आहे आणि तो नुसता स्वीकारलेला नाही तर तो सक्सेसफुल पण झालेला आहे. कारण त्याचा अभ्यास इतका आहे, त्याने माझ्या रोलची वन लाईन जेव्हा त्याला विचारली तेव्हा त्याने मला वन लाईन ही सांगितली की जर्मनीहून हिटलर निघालेला आहे. मी त्याला म्हटलं बोंबिलवाडी, हिटलर, चर्चिल याचा काय संबंध आहे एकमेकांशी? तर तो म्हणाला की तुला वन लाईन अशी आहे की जर्मनीहून हिटलर निघालेला आहे चर्चिलला भेटायला इंग्लंडला, आणि त्याचा एक लेफ्टन चुकला आणि तो बोंबिलवाडीला आला. आता या वाक्यातच इतकं ॲब्सर्ड आहे, त्यामुळे चित्रपट किती ॲब्सर्ड असेल याची तुम्हाला साधारणपणे कल्पना येईल. हो. म्हणजे प्रेक्षक आता जवळपास गर्दी करू लागले चित्रपटासाठी असं म्हणत, आणि ज्या पद्धतीने रिस्पॉन्स हळूहळू प्रतिक्रिया येतीलच तुमच्याकडे. पण जेव्हा एखादं नाटक येतं किंवा नाटकाला गर्दी होते अजूनही, म्हणजे इतक्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे, अगदी मला वाटतं 80च्या दशकापासून तुम्ही नाटक आणि याच्यामध्ये 83 पासून, आणि त्या सगळ्यामध्ये तुम्ही हाऊसफुलचे बोर्ड बघितलेले आहेत, नाटकाला भरलेला प्रेक्षक वर्ग आणि ती गर्दी बघितलेली आहे. नाटकाच्या बाबतीत ते अनुभवलेलं आहे, पण चित्रपटाच्या बाबतीत जे काय बदलतं त्याच्यात ते सातत्य नाहीये. त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की रसिक प्रेक्षकाने कोणावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे. कुठल्या तरी निर्मात्यावर, कुठल्या तरी कलाकारावर विश्वास ठेवायला पाहिजे. आता विश्वास ठेवला की त्या निर्मात्याची जबाबदारी वाढते, त्या कलाकाराची जबाबदारी वाढते, त्या दिग्दर्शकाची जबाबदारी वाढते. ही इज मोर अनसेबल टू ऑडियन्स. बरोबर. म्हणजे मी जेव्हा नाटक करतो तेव्हा माझ्यावर खूप अशी मानसिक दबाव म्हणतो ना आपण, की आपण जे करतोय ते योग्य करतोय का अयोग्य करतोय, आपण करतोय ते चांगलं करतोय का मध्यम प्रतीचं करतोय. ती जबाबदारीची जाणीव सातत्याने, ती जबाबदारी दिली आहे, ती घेतली आहे आणि त्यामुळे ती निभावावी लागते.
तसं रसिक प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर, आपल्याकडे दिग्दर्शक कमी नाही आहेत, चांगले दिग्दर्शक कमी नाही आहेत, अगदी. चांगले कलाकार कमी नाही आहेत, पण ती टीम जी आहे, तो दिग्दर्शक जो आहे, जो कलाकार आहे, निर्माता आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. बेकार चित्रपट आहे, बेकार नाटक आहे म्हणणं सोपं आहे, पण ते बनवण्याची प्रक्रिया त्यामध्ये इतकी, साधं इंटेरियर, साधं जेवण बनवताना सुद्धा चुकू शकते की नाही एखादी गृहिणी. आता आपण चित्रपट करतोय, यात आपण नाटक करतोय, अगदी. बरोबर की नाही? तर मला असं वाटतं की थोडा विश्वास ठेवायला पाहिजे. दुर्दैवाने आपल्याला हिंदी भाषा पण येते, त्यामुळे हिंदी चित्रपटांकडे आपला जास्त ओढा आहे. आपली मातृभाषा जरी मराठी असली, तुम्ही साऊथला गेलात तर हिंदी भाषेला महत्वच नाही आहे. अगदी. कन्नडवाला वाटतं ही कन्नडवाला परिस्थिती आपल्याकडे व्हावी. कन्नडमध्ये नाही, चित्रपट वाईट असतात अशातला भाग नाहीये, किंवा त्यांनी बघूच नाही अशातला भाग नाहीये, पण कन्नड माणूस तमिळ चित्रपट बघत नाही, कारण त्यांना ती भाषाच येत नाही. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिक हिंदी आहेत, भाषा. गुजराती भाषिक आहेत, सगळे आहेत, आणि त्यांना ते हिंदी पिक्चर जास्त, त्यांचा स्टार जो आहे तो अमिताभ बच्चन आहे, किंवा सलमान खान आहे, शाहरुख खान आहे, असे त्यांचे स्टार. मराठीमध्ये स्टार नाही आहेत, मराठीमध्ये अभिनेते आहेत, ॲक्टर्स आहेत मराठीमध्ये. ते स्टार व्हॅल्यू एक वेगळी आहे, बरोबर की नाही? 2-4 5-6 बाजूला आहे तुमचे. पण सर त्याचा एक अजून असा फायदा की जेव्हा आपले मराठी कलाकार हिंदीतही जातात किंवा मराठी कलाकारांबद्दल बोललं जातं, तर ते तगडे कलाकार आहेत, त्यांनी नाटक केलेलं आहे, त्यांनी थिएटर केलेलं आहे, असं कायम हिंदीतही बोललं जातं मराठी कलाकारांबद्दल. ते बरोबर आहे, तो त्यांचा मान त्यांना मिळतो, पण त्याचा फायदा मराठी चित्रपटाला आला पाहिजे. अगदी. माझं म्हणणं ते आहे की एखादा मराठी कलाकार, फॉर एक्झाम्पल नाना पाटेकर, समजा तुम्ही हिंदी चित्रपटात काम करतो तेव्हा त्याला प्रचंड मान आहे, बरोबर की नाही? किंवा शिवाजी साटम, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, ही सगळी मंडळी, आपली मराठीतली काम करणारी मंडळी जेव्हा हिंदीमध्ये जातात तेव्हा तू म्हणतेस त्याप्रमाणे त्यांना मान मिळतो, पण त्याचा फायदा मराठी चित्रपटांना होण्यासाठी मराठी रसिक प्रेक्षकांनी, मी त्या बाजूलाच येतोय, मराठी रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपटामध्ये एक काय म्हणतात, कंटेंट लागतो. तो हिंदीमध्ये नसला तरी त्यांना हिंदी आवडतो, पण व्हेन कम्स टू मराठी त्यांना कंटेंट लागतो, त्यांना अभिनय लागतो, त्यांना फॅमिली ॲटमॉस्फिअर आवडतं. त्यामुळे त्या पद्धतीचे चित्रपट बनवणारे जे निर्माते आहेत किंवा दिग्दर्शक आहेत, यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे, त्यांनी मराठी चित्रपट बघायला पाहिजे. हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला 120 चित्रपट या वर्षी आलेले आहेत. म्हणजे प्रेक्षकांवर पण हाही अन्यायच आहे ना. म्हणजे आपण, मी प्रेक्षक म्हणून विचार केला, प्रदर्शित होत आहे, हा, म्हणजे मी प्रेक्षक म्हणून विचार केला की आम्ही कुठला चित्रपट बघायचा, आमचाही गोंधळ होतो. मी जेव्हा एखाद्या साड्यांच्या दुकानात जातो तेव्हा मला हवी ती साडी मी पटकन 5 मिनिटात घेऊन बाहेर पडतो, पण तू जेव्हा साड्यांच्या दुकानात जाशील, तू बाहेर पडूच शकत नाही, कारण तो साडीवाला जो विक्रेता आहे तो एका पाठोपाठ एक 20-25 साड्या बाहेर काढतो आणि गोंधळात टाकतो. तसं मराठी चित्रपटांचं झालेलं आहे की जवळ 120-125 चित्रपट आल्यानंतर 12 कोटीची लोकसंख्या आहे आपली महाराष्ट्राची. 12 कोटीतली आपण असं म्हणू की 6 कोटी हे चित्रपट प्रेमी आहेत असं म्हणू. आता 6 कोटीतले अजून 50% तुम्ही काढून टाकायला पाहिजे जे लहान मुलं आहेत किंवा वयोवृद्ध मंडळी आहेत. मग आता हे एवढी लोक 120 चित्रपट बघणार कधी, लागणार, ते मुळात लागतात किती, हा एक मुद्दा वेगळा आहे. सो इट्स अ व्हिशियस सर्कल की मराठी चित्रपटांची संख्या, मराठी चित्रपट लागणारे चित्रपट, प्रेक्षकांना सोयीची असलेली वेळ, या सगळ्या गोष्टी. पण तरीही मी रसिक प्रेक्षकांना असं विनंती करेन की तुम्ही चित्रपट बघायला पाहिजे, चित्रपटगृहात येऊन तो चित्रपट बघायला पाहिजे, तो चांगला असणार, त्याशिवाय तो चित्रपट लागू शकत नाही. बरोबर की नाही? अगदी संक्षिप्त रूपात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर उत्तम पद्धतीने दिलेलं आहे, आणि मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने मराठी चित्रपट, आणि मला वाटतं पहिली प्रायोरिटी त्यांची मराठी चित्रपट असायला पाहिजे, आणि नंतर तुम्ही मनोरंजनाचे विविध ऑप्शन्स असतात. कारण तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जो कंटेंट पाहिजे तो तुम्हाला मराठी चित्रपटातच मिळणार ना. मराठी चित्रपट जेव्हा हिंदी चित्रपटासारखा होतात, नाही अशातला भाग नाही. मराठी चित्रपट किंवा मराठी नाटक सगळेच एकदम इस्पिक्स एक आहेत अशातला काही भाग नाहीये. आमच्यामध्ये सुद्धा काहीतरी असे वागड्या तिकडे काहीतरी काम करणारे मंडळी आहेत.
त्याला काही इलाज नाही. सगळीकडे प्रत्येक प्रत्येक व्यवसायामध्ये ती मंडळी असतातच ना. बरं. सगळे काही धुतल्या तांदूळासारखे नसतात. पण जे चांगलं काम करतायत त्यांना तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि चांगलं काम करणाऱ्यांनी चांगलं काम करत राहायला पाहिजे, नक्कीच. किंवा जास्त चांगलं काम करायला पाहिजे. पण बोंबिलवाडीच्या बाबतेत म्हणजे ट्रेलर पासूनच त्याची सुरुवात आपण बघूयात, कारण ट्रेलरच इतका सगळ्यांना हसवणार आहे. जसं आपण ट्रेलर लॉन्चच्या वेळी भेटलो तेव्हाही बोललो, आणि आता चित्रपटगृहात प्रेक्षक अनुभवतातच आहे. पण हा जो कॉन्टेंट आहे बोंबिलवाडीचा, काही वर्षांपूर्वीचं नाटक, ते नाटक आता रुपेरी पडद्यावर चित्रपट रूपात आणलेलं आहे. नाटकाबद्दल काय वाटतं? नाटकाचा कॉन्टेंट कायम सातत्याने तितकाच ताजा राहू शकतो का? किंवा या चित्रपटाच्या बाबतीत झालं असं, पण हा नाटकाचं कॉन्टेंट कधी त्याचं वेगळं रूप किंवा स्वरूप किंवा बऱ्याच वर्षांनी नाटकं आणता येऊ शकतं? मराठी रंगभूमीवर काही अशी नाटकं आहेत की काही ठराविक काळानंतर ती येतात, ती लोकांना आवडतात, बघायला आवडतात. फॉर एक्झाम्पल लग्नाची बेडी, मोरूची मावशी, मी आता केलेलं गेला माधव कोणीकडे, किंवा 4 दिवस प्रेमाचे, अशी काही नाटकं आहेत की लोकांना परत परत एक 10-12 वर्षांनी परत नव्या पिढीला बघायला आवडतात. कारण आता गेल्या माधवचं उदाहरण द्यायचं झालं तर आता मी जे काही 63-64 प्रयोग केले, त्या प्रयोगांना 90% लोक, 95, मी दर प्रयोगाला विचारायचो की आज उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकांपैकी किती जणांनी हे नाटक रंगमंचावर पहिल्यांदा बघितले. 95% लोकांचा हात वर असायचा. कारण हे नाटक मी थांबवलं होतं 2004 मध्ये. आज जरा 2024, म्हणजे 20 वर्षानंतर मी हे नाटक केलं. म्हणजे पूर्ण जनरेशनच बदललेली आहे. म्हणजे 2004ला जो माणूस, जो मुलगा किंवा जी मुलगी साधारणपणे 10 वर्षाची असेल, त्यांनी हे नाटक बघितलेलं नसेल. पण आज तीच मुलगा 28 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा आहे. त्यामुळे नवीन जनरेशन तयार झालेली आहे. त्यामुळे काही नाटकं अशी, त्याच पठडीतलं नाटक हे बोंबिलवाडी आहे. पण हे नाटक वेगळं का आहे किंवा वेगळं का होतं, तर त्यातले तिरकस विनोद होते. म्हणजे विनोद झाल्यानंतर 2 क्षणांनी लोक हसायचे, ऐला असे. मग त्या मूड मध्ये लोकांना घेऊन जायचं नाटक, आणि मग ते नाटक. तुम्ही ते पाहिलं होतं किंवा त्या नाटकातले काही रेफरन्स? मी वाचलं होतं नाटक. ते नाटक मी वाचलं होतं. आणि माझं जे टी स्कूल आहे जिथे मी शिकवतो मुलांना, त्या टी स्कूल मधल्या मुलांना मी हा एक्सरसाइज म्हणून दिलं होतं नाटक. तेव्हा या नाटकाबद्दल तुम्हाला उत्सुकता होती, काही क्युरिओसिटी वाटत होती? हो, मला वाटत हे असं का लिहिलं असेल. मग आम्ही 3-4 वेळा 5 वेळा वाचल्यानंतर मला कळलं, अच्छा असं आहे, असा तिरकस विनोद आहे तो. त्यामुळे तो परेशचा हात कोणी धरू शकत नाही तिरकस विनोदात, असं मला वाटतं. आणि रंगभूमीवर तुमचा हात कोणी धरू शकत नाही, जसं मी सुरुवातीला विक्रमादित्य असं म्हटलं. पण इतक्या वर्षांचा अनुभव, इतकं केलेलं काम, म्हणजे तुम्ही स्टार व्हॅल्यू जी म्हणतात ती नाटकात तुम्हाला जाणवते सर? कारण ज्या पद्धतीने प्रेक्षक येतात, दामलेंचं नाटक जायलाच पाहिजे, हाऊसफुलने गर्दी होणारच. चांगलं काम करत राहिलं तर हे असं मला अजून काम करता येईल. चांगलं काम करत राहायला पाहिजे. पण प्रत्येक प्रयोग हा चॅलेंज आहे. कलाकार स्टेजवर उभारल्यानंतर 100% कॉन्सन्ट्रेशनने काम केलं तरच उत्तम काम होतं. आता माझ्याबरोबर ऋषिकेश आहे, तो म्हणजे मी आता 63-64 आहे, पण तो 28, 29, 30 आहे. तो हाफ वर्षाचा आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना एक वेगळा चॅलेंज आहे. त्याला चॅलेंज असेल, कारण तुम्ही त्याच्या पटीने जास्त, दुप्पट त्याची ताकद जास्त आहे ना, त्याची ताकद जास्त आहे. माझी वापरून झाली आता. पण ती ऊर्जा सातत्यानं कायम ठेवण्याची ताकद देते आपल्याला प्रेक्षक. स्टेजवर गेल्यानंतर त्यांची लाफ्टर्स, त्यांचे टाळ्या, त्यांचे हसे, ह्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी मिळते. तुम्ही किती आजारी असलात ना, तरी स्टेजवर गेल्यानंतर तुमचं 40x40 वर उभं राहिल्यानंतर तुमचा पूर्ण बदल होतो, मानसिक बदल होतो. पण इतक्या मुलाखती करत असताना विविध जनरेशनची, 80-90च्या दशकातले तुम्ही अनुभवी कलाकार असाल, एक्सपिरियन्स कलाकार असाल, डोक्यात हवा जाऊ न देणं आणि कायम जमिनीवर राहणं, हा जो काय तुमच्या दशकातल्या, तुमच्या त्या पिढीचं जे काय सातत्य आम्हीही अनुभवत असतो विविध कलाकारांना भेटत असताना, त्याचं काय? नाही, माझ्या आजूबाजूला ना टीका करणारे लोक मी जास्त माझे मित्र आहेत. टीका करणार. त्यामुळे सातत्याने मला कळत असतं मी काय करायचं नाही. त्यामुळे, आणि माझी सुरुवात मुळात झाली ती मॉबमधून सुरुवात झाली आहे. त्यामुळे जे काही यश थोडंसं काय मिळतंय ते राखण्याचं सातत्य डोक्यात सातत्याने असतं.
आणि ते खूप बहुमोल आहे माझ्यासाठी, मौल्यवान आहे. हो. कारण इतकी वर्षाची काय करायचं नाही हे मला खूप आधी कळलं. बरं. काय करायचं नाही हे मला आधी कळलं. हो. म्हणजे 83 टूर 85ला मोरूची मावशी, हो. ब्रह्मचारी, मग चल काय तर काय पाहुणा, गेला माधव कोणीकडे, प्रियतमा, बेदोडे पाच, ढिगोरी उदंड झाली, 4 दिवस प्रेमाचं, एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट. बापरे बाप! ही सगळी नाटकं करता करता आणि माझा फुल फोकस होता तो माझ्या कामावर होता. हं. माझ्या एका निर्मात्याने मला सांगितलं होतं, "प्रशांत, तुझ्या ताटात काय पडते ते बघ. हं. बाकीच्यांच्या ताटात काय पडते ते वाकून बघत गेलंस तर तुझ्या ताटात कमी पडत राहील कायम. हो. त्यामुळे तुझ्या ताटात काय पडतंय त्याच्याकडे तू लक्ष दिलंस ना, तर तुझं यश कायम राहील." म्हणजे ते मी निर्माता म्हणून सुद्धा मी ते तुम्ही अनुभवता म्हणजे आता. नाही, मी कलाकार म्हणून मी तोच पॅटर्न ठेवतो. हं. म्हणजे जरी आता तसं बघायला गेलं तर गेला माधव कोणीकडे हे उद्धव कोंबडे हे जे कॅरेक्टर आहे, हो. हे कॅरेक्टर नाटक पुढे नेतं हं. बघायला गेलं तर. अगदी. पण माझ्या ताटात काय पडलंय? माधव. माधव. बरोबर आहे की नाही? त्यामुळे माधवने उद्धवला साथ द्यायला पाहिजे आणि उद्धवने माधवला साथ द्यायला पाहिजे. हं. त्यामुळे मला असं वाटतं की हे दोन्ही म्हणजे ॲज अ डिरेक्टर, ॲज अ ॲक्टर आणि ॲज अ प्रोड्युसर ह्या दोन्ही गोष्टी मी लक्षात ठेवतो की आपल्या ताटात काय पडतंय ह्याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. दुसऱ्याच्या ताटात वाकून बघण्याची काही गरज नाहीये. त्यात हां. खूप वेळ जातो. वेळ अगदी. जातो आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन किंवा फोकस बिघडायचे चान्सेस असतात. हो. पण निर्माता म्हणून उल्लेख केला तुम्ही, तर निर्मिती क्षेत्र म्हणजे नाट्य क्षेत्रात निर्मिती हा व्यवसाय असणं, याला कसं पद्धतीने तुम्ही इतरांना प्राधान्य देता? म्हणजे निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणं, हे किती फायदेशीरही ठरू शकतं? मग जर आपण प्रॅक्टिकली जर विचार केला. मुळात म्हणजे माझं एक निर्माता म्हणून माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे, की मराठी चित्रपट वर्षाला 120 हं. आणि मराठी नाटकं वर्षाला 60 ते 70 ही संख्याच जास्त आहे. ही बरोबर. संख्याच अगदी. जास्त आहे. त्यामुळे तुम्ही लिमिटेड नुसती क्वांटिटी देऊन उपयोग नाही ना, क्वालिटी पण असायला पाहिजे. जर तुमचा प्रेक्षकांचा तुमच्यावर विश्वास बसावा असं तुमचं जर इच्छा असेल, तर क्वालिटी पण असायला पाहिजे ना. बरोबर. तर क्वालिटी देण्यासाठी संख्या कमी असायला पाहिजे. 4-5 निर्मात्यांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे. हं. तर ती क्वालिटी मेंटेन राहते. क्वांटिटी नुसती उपयोगाची नाहीये ना. अगदी. मी किती नाटकं केली ह्याच्यापेक्षा मी नाटकाचे प्रयोग किती केले हं. ह्याला जास्त महत्त्व असायला पाहिजे. बरोबर. बरोबर आहे की नाही? मी 10 नाटकं केली पण त्याचे प्रयोगच समजा 100 झाले, तर उपयोग काय आहे? त्यामुळे तू एका नाटकाचे ₹100 करणं आणि 10 नाटकाचे ₹100 करणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. अगदी. त्यामुळे प्रोफेशनलिझम, व्यावसायिकता म्हणजे काय? तर व्यावसायिकता म्हणजे एक बेसिक शिस्त असायला पाहिजे. हं. शेड्यूल असायला पाहिजे. आता समजा मला एप्रिलला नाटक करायचं एखादं आणि त्या एप्रिलच्या नाटकात मला तूच हवी आहेस असं माझं म्हणणं आहे. बरं. तर मी तुला ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये तारखा सांगायला पाहिजे, की हे शेड्यूल आहे आपलं रिहर्सलचं. हां. तू नाही म्हणू शकत नाहीस ना. बरोबर. जर मला तूच हवी आहेस किंवा डायरेक्टरला तूच हवी आहेस माझ्या, की हीच पाहिजे मला माझ्या नाटकात ॲट एनी कॉस्ट. हं. तुला 6 महिने, 5 महिने समजा शेड्यूल आधी दिलं, तर तू यू कॅन डिनाय. तू बरोबर. डिनाय करू शकत नाही. मला वेळ नाही असं नाही म्हणू शकत. हं. ह्या पद्धतीचं प्रोफेशनलिझम पाहिजे. तुम्ही कलाकारांना पण वेळ द्यायला पाहिजे. त्यांच्या जे काही कमिटमेंट्स आहेत ते पूर्ण करायला वेळ द्यायला पाहिजे. बरोबर. त्या कलाकारांचं सुद्धा मग पुढे कमिटमेंट राहते, की एकदा नाटक आल्यानंतर किमान वर्षभर तरी वी शुड स्टिक टू इट. हं. माझं टार्गेट असं असतं, की मी समजा 35 दिवस, 40 दिवस रिहर्सल केली, हं. तर त्या नाटकाचे किमान 400 प्रयोग व्हायला पाहिजे. हं. बरोबर की नाही? मग मी अगदी. 40 प्रयोग कशाला, मी 40 दिवस रिहर्सल का करू? बरोबर. त्यामुळे प्रोफेशनलिझम हे वागणुकीतून पण असायला पाहिजे, तुमच्या कमिटमेंटमध्ये पण असायला पाहिजे. हं. ते असणं गरजेचं आहे. इंटरनल विश्वासार्हता आणि एक्सटर्नल विश्वासार्हता या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. अगदीच. पण हां, ही गणितं आणि मला वाटतं हे मोजमाप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही कलाकार असाल, निर्माते असाल, ही सगळी गणितं मला वाटतं हे रूल्स फॉलो केले की मला वाटतं ते हां, त्या नाही पद्धतीनं आणि आपल्याकडे कसं असतं माहिती आहे का, मागून बोलणारे खूप असतात. मला तुझ्याबद्दल सांगणं, की हं. तुझ्याबद्दल असं बोलत होती. हां. माझ्यावर फरक नाही पडत. मला कोणी सांगितलं, की तू माझ्याबद्दल असं बोलत होतीस, मी डायरेक्ट तुला फोन करतो. अरे वाह! त्यामुळे माझ्या इथे कोणी शत्रू कोणी नाहीयेत. बरं. कारण मला एखाद्याबद्दल कलुषित मन करणं हं. हे कोणालाही जमत नाही.
माझ्या मनात एखाद्याबद्दल दुराग्रह किंवा एखाद्याबद्दल वाईट सांगून मग मी त्याच्यावर डूक धरतो वगैरे, तुम्ही याचा माणूस वेळ म्हणूनही तसे नाही आहात सर. वेळच नाहीये ना. हम्म. वेळ कुठे आहे? मला असं वाटलं, मला असं कळलं की ही माझ्याबद्दल असं बोलते, मी तुला डायरेक्ट फोन करून विचारतो, का ग काय झालं, काही अगदी प्रॉब्लेम आहे का, माझं काही चुकलं का, तुझं काही चुकलं का. अगदी. त्यामुळे तो विषय थांबतो. हम्म. आणि माणूस म्हणून असं राहणं मला वाटतं हाय, गरजेचं आणि रात्री ते झोपताना त्रास फायदेशीर होत नाही आणि ना. सुखकर. यू वोंट बिलीव्ह, रात्री मी गादीत पडल्यावर 30 सेकंदच झोपतो मी, वा. नॉट मोर दॅन दॅट. बायको पण रागवते मला. सध्या कठीण आहे लवकर झोप ते आता झोपायला केलं. आणि सध्याचं जेनझी युग आहे, एआयचं युग वगैरे आपण म्हणतो. म्हणजे तुमच्या चित्रपटाची बोंबिलवाडीची सुरुवात अशीच झाली म्हणूया, कारण एआयच्या पद्धतीने तो तुमचा लुक वगैरे. पुढचं सेगमेंट एआय सेगमेंट आहे, ज्याच्यामध्ये बेट्स म्हणून एआय क्रिएटर जी माझी मैत्रीण आहे, तर तिला मी विचारलं प्रशांत दामलेंना मला प्रश्न विचारायचे, तर तुला काय विचारावं असं वाटेल. तर तिने मला काही प्रश्न इंटरेस्टिंग प्रश्न दिलेत, तर ते मी तुम्हाला शेवटच्या या सेगमेंटमध्ये विचारते सर. सर पहिला प्रश्न असा आहे की तुमचं जे आयकॉनिक कॅरेक्टर आहे चिमणराव, जर एका लग्नाची गोष्ट म्हणलं तर टिंडर प्रोफाईल, टिंडर म्हणजे आता सध्याची जी पिढी आहे इंस्टाग्राम व्हॉट्सअप हे तर आहेच, पण टिंडरवर जातात आणि एकमेकांना डेट वगैरे करतात आणि त्याचं एक प्रोफाईल बनवतात ज्याच्यामध्ये आपापलं बायो लिहिलेलं असतं, म्हणजे आपली माहिती. तर चिमणराव जे आहेत तर ते त्यांच्या टिंडरवर गेले तर चिमणराव म्हणजे दिलीप प्रभाळकर. नाही सॉरी चिमणराव नाही, तुमची भूमिका जी आहे ती जर टिंडरवर गेली तर त्यांचं बायो मध्ये काय असेल, की काय पद्धतीने ते बायो तुम्ही लिहाल एका लग्नाची गोष्ट मधलं. एका लग्नाची गोष्ट का एका लग्नाची पुढची गोष्ट? पुढची गोष्ट सांगितलं तरी चालेल. पुढची गोष्ट कसं आहे माहितीये का, एका लग्नाची गोष्ट, त्याचा या नाटकाचा एंड, आमचं लग्न झालं आणि सुखाने नांदू लागलो इथे झाला. आणि एका लग्नाची पुढची गोष्टीची सुरुवात, आमचा मुलगा शिकायला गेलेला आहे बाहेर आणि स्त्रीचं जे रूप हळूहळू बदलत जातं ऍट सम एज, ते आहे. तर आता बायो लिहायचं झालं तर एका लग्नाच्या गोष्टीमधला मन्या जो आहे तो मन्या असं म्हणेल की बाबांनो, आपापल्या वयाचा मान राखा, आपापल्या वयाचा मान राखा, आपापल्या वयाप्रमाणे राहा, आपापल्या वयाप्रमाणे वागा आणि कुठं थांबायचं हे ठरवून वागा. हे खूप इंटरेस्टिंग बायो, मला वाटतं टिंडरवरच्या लोकांना खूप उपयुक्त माहिती दिलीये तुम्ही. बरं, आतापर्यंत तुम्ही केलेल्या नाटकामध्ये सगळ्यात ड्रॅमॅटिक एंट्री म्हणजे तुम्हाला कुठल्या नाटकातली वाटते आणि तुम्ही ती एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटतं हे जरा जास्त ड्रॅमॅटिक झालं का? नाही, सगळ्यात ड्रॅमॅटिक एंट्री सुदैवाने झालं काय, माझ्या सगळ्या डायरेक्टरनी माझ्या एंट्री खूप अशा ड्रॅमॅटिकच दिल्या. तू गेला माधवची एंट्री बघ, किंवा बेदुनी पाचची बघ, किंवा लेकुरी उदंड झाली बघ, किंवा एका लग्नाची गोष्ट बघ, एका लग्नाची पुढची बघ, किंवा आत्ताचं माझं जे नाटक आलंय शिकायला गेलोय, त्याची एंट्री पण ड्रॅमॅटिक दिलेली आहे. त्यामुळे असं. पण तुम्हाला लक्षात राहिलेली तुमची नाटकातली एंट्री ज्याचं वाटलं की अरे एका लग्नाची पुढची गोष्ट आणि आत्ताच शिकायला गेलोय. वा, छान. पण शिकायला गेलो एक मध्ये एक वेगळं मला बाज काय मिळालं माहिती का, की एक तर मला ग्रामीण बोलायची संधी मिळाली. एवढंच. अनलाईक यू. बरं, पुढचा प्रश्न असा, जर गमतीशीर विचार केला आणि तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जी साकारलेली पात्र किंवा भूमिका आहे त्याच्यासोबत तुमचं लाईफ जर स्विच करायचं झालं तर तुम्हाला कुठलं आवडलेलं पात्र, की याचं आयुष्य मला या पात्राचं जगायचंय? नाटकातलं पात्र मी आयुष्यात जगायला गेलो तर माझे वांदे होतील. फॉर एक्झाम्पल, गेला माधव कोणीकडे, म्हणजे ते जगताच येणार नाही. किंवा मग ती नाटकातली पात्र ही नाटकातलीच पात्र असावीत असं माझं मत आहे. प्रत्यक्षात येणं फार अवघड आहे. बरं, तुम्ही बॅकस्टेज मध्ये प्रेशर असतं, धाकधूक, आम्ही या सगळ्या गोष्टी बघत असतो, कारण किती मेहनत असते, कारण बॅकस्टेज ही तितकंच काम असतं आणि जेव्हा तुमची एंट्री होते या सगळ्या गोष्टी. पण याच्यात आतापर्यंतच्या नाटकामधला एखादा गमतीशीर किस्सा तुम्हाला सांगावा असं वाटतं, जे खरंच ते अजूनही आठवलं की खरंच खूप हसायला येतं आणि तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये मित्रमंडळींमध्ये ते आवर्जून त्या किस्स्यामध्ये त्या किस्स्याचा समावेश असतो? नाही, पाहुणा नावाचं नाटक मी केलं होतं. त्यामध्ये मी होतो, उषा नाडकर्णी होती, अभिराम भटकमकर होता. बरीच वर्ष झाली त्याला. 87-88चं नाटक होतं. मला वाटतं माझा कोकणात प्रयोग होता. तिथे काहीतरी लेव्हल बरोबर नव्हती, स्टेजची लेव्हल बरोबर होती. सेट तर लागला होता
आणि आमचा खूप छान इंटेन्स सीन चालू होता, नाटकातला विषय हा. गंभीर सीन चालू होता. आणि बोलत 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 बोलता बोलता अचानक ते कौलारू घर हळूहळू हाय स्पीडमध्ये म्हणजे स्लो मोशनमध्ये असं पडायला लागलं बर. आणि रेग्युलर पडलं खाली अख्खं घर. बापरे. स्लो मोशन मध्ये का पडलं पण स्लो सर? मोशन दिसत असं ते पडत होतं, असं 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 ते पडत हा. होतं. आणि शेवटचा जो पोर्शन आहे तो पटकन पडला, पण सुरुवातीचे 3-4 धक्के हे काय होतंय, मग आम्ही डायरेक्टमध्ये कसला आवाज येतोय असं ते होत होतं आणि मग तो बापरे. पडला तो. हम्म. नाटक थांबवलं, मी परत सेट लावला तो आणि परत नाटक सुरू केलं. बापरे. पण हे किंवा खरंच चॅलेंजेस येत असतात किंवा नाटकाच्या. आता ब्रह्मचारी जेव्हा केलं त्यात गाणं आहे आपलं यमुना जळी. हो. ओके, ते यमुना जळी त्यावेळी ते मागच्या बाजूला त्यांनी धबधबा असा केला होता. हा. ओके, पाणी वरून खाली येते, बर. पाणी वरून खाली येते. आणि दॅट वॉज ऑपरेटेड मेकॅनिकल ऑपरेशन होतं. बरोबर. म्हणजे हाताने फिरवायचे ते हो. पुली हाताने फिरवायचे. एका प्रयोगाला सोलापूरच्या एका प्रयोगाला सुरू झालं गाणं यमुना जळी की, आणि मोठा लाफ्टर आला. मी आणि वर्षा दोन्ही हो. होतो. पण लाफ्टरची ही जागा नाहीये. लाफ्टरची जागा नाही. मग मी माझ्या कपड्यांचे सगळे कपडे चेक केले. हम्म. कपडे सगळे ओके होते. मग मी मागे बघितलं तर ती पुली उलटी चालली होती, म्हणजे पाणी सगळं वर जात होतं. बरं. अख्ख्या बापरे. धबधब्याचं पाणी वर जात होतं. हम्म. तर तो लाफ्टर थांबला, मग गाणं परत सुरू झालं. थोड्या वेळ परत लाफ्टर आला. पाणी परत परत रेग्युलर वर आलं. हम्म. परत सुरू रेग्युलर जसं पाहिजे तसं सुरू झालं होतं. बर. त्या टेक्निकल गोष्टी पण होत ते असतात. प्रसंगावधान तुम्ही साधता कलाकार म्हणून तेही तुम्हाला अलर्ट राहणं हो, तितकंच फार. त्यावेळेस. बर. पुढचा प्रश्न असा की तुम्ही आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांचे वन लाईनर्स वगैरे हे जे काय, जशी एंट्री बद्दल आपण बोलतो वन लाईनर्स आणि हे, तुम्हाला कुठला वन लाईनर जो आहे अत्यंत आवडतो आणि तुम्हाला असं वाटतं की तो हा याच्यात दम आहे, हा दमदारच आहे? अर्थात सगळेच आहेत पण नाही, तुमच्या. मी बोंबिलवाडीच वन लाईन सांगेन माझ्या बाबतीतली. हा. हिटलरला मला जे परीक्षेने सांगितलं, हा. जर्मनीहून निघाला, हा. त्याला जायचं होतं इंग्लंडला, हम्म. आणि एक लेफ्ट टर्न चुकला, बरोबर. त्यामुळे तो बोंबिलवाडीत आला. हा. ह्याच्यापेक्षा जास्त ऍब्सर्ड वन लाईन मी कुठेच बघितलेली नाहीये. येस. शेवटचा प्रश्न एआयचा असा आहे की एका लग्नाची गोष्ट हे नाटक जर म्युझिकल आणि पूर्ण कम्प्लीट म्युझिकल आणि हे असतं तर त्याला कोणतं गाणं जे आहे ते सूचक वाटलं असतं त्या. एका लग्नाची पुढची गोष्टमध्ये पण 3 गाणी आहेत आणि एका हं. लग्नाच्या गोष्टीमध्ये पण 2 गाणी आहेत. हां. त्यामुळे ऑलरेडी इट इज अ म्युझिकल म्युझिकल झालंच आहेच आहे ऑलरेडी. हां. त्यात अजून एखादं म्युझिकल बसलं नसतं किंवा बसू शकत नाही हां. ऍक्च्युली. पण ते म्युझिकल आहे, नवीन वर्ष आहे, पण ते आम्हाला त्याची तुमच्या तोंडून ऐकलं ना की असं खूप भारी वाटतं जेव्हा आम्ही नाट्यगृहात जातो आणि ते तुम्ही परफॉर्म करता ज्या उत्साहाने, ज्या ऊर्जेने. पण ते जर तुम्ही थोडंसं जर सादर केलं यानिमित्त. मी तुला मला सांगा ऐकायचं का? हां. बर. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. पण यावेळी तुम्हाला घरातून बाहेर पाडायला लागला ना 1 जानेवारीला. हो, कारण मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट आणि ज्याच्यामध्ये हे जे काही हिटलर साहेब आहेत ते काय धमाल करतात ते बघणं महत्वाचं. आणि मला खूप आनंदाने सांगावं असं वाटतं की अमेरिकेतले जे 34 प्रयोग आहेत हां. ते 34च्या 34 प्रयोग आता हाऊसफुल झालेले आहेत. वा. त्यामुळे महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या सर्व मराठी लोकांची जबाबदारी आहे की त्यांनी हा चित्रपट बघायलाच हवा, तरच तुम्हाला हसायलाच येईलच. येस. आणि नवीन वर्षाच्या काय शुभेच्छा द्याल? नवीन वर्षाच्या शुभेच्छा आहेतच. दरवर्षी आपण 1 जानेवारी असं म्हणून उभे राहतो आणि आपापल्या कामाला लागतो. 25 म्हणजे 2025 हे आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग वर्ष आहे. आपल्या भारतवर्षात, आपल्या महाराष्ट्रात खूप छान छान नवीन नवीन घडामोडी होणार आहेत, नवीन नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत. तर सगळ्यांना हे आपलं 2025 वर्ष खूप कामाचं जावो. इकडे तिकडे चोंबडीपणा करायला वेळ न मिळण्याचे जावो. सतत समाज माध्यमांवर काहीतरी टाकून स्वतःचा आनंद न मिळवण्याचे जावो. कारण समाज ते माध्यम फुकट महत्वाचं आहे आहे. ना. हो. तर तुम्हाला वेळ न मिळण्याचं जावो असं माझं म्हणणं आहे. खूप भरपूर काम करा आणि मस्त मस्तपैकी एन्जॉय करा. खूप खूप धन्यवाद सर. नाटकाचे दौरे आणि या सगळ्या प्रमोशन मध्ये तुम्ही वेळात वेळ काढून स्टुडिओमध्ये आवर्जून आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. चित्रपटासाठी शुभेच्छा आणि नाटकाच्या निमित्तानं पुन्हा भेटूच आपण. येस, धन्यवाद.